केळीमध्ये जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खताची सांगड घालणं खूप गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी रासायनिक खताचं योग्य व्यवस्थापन करतात पण सेंद्रिय खतावरती दुर्लक्ष करतात. काही शेतकरी सेंद्रिय खत म्हणून शेणखताचा वापर करतात, पण शेणखताचा वापर करत असताना एक सर्वात मोठी चूक करतात ती म्हणजे न कुजलेल्या शेणखताचा वापर. न कुजलेलं शेणखत जर आपण केळी बागेमध्ये देत असू तर काय होतं की जी कुजण्याची प्रक्रिया आपल्या जमिनीमध्ये सुरू होते, त्यामुळे मुळांना इजा होऊ शकते. त्याचबरोबर हुमणी असेल, वाळवी असेल, लागण्याचा धोका असतो. आणि न कुजलेल्या शेणखतामध्ये विविध प्रकारचे तणांचं बी पण असतं, त्यामुळे तणांचा प्रसार पण होतो, बुरशीजन्य रोगांचा पण प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे प्रॉपर कुजलेलं शेणखत वापरणं खूप गरजेचं आहे. पण बऱ्यापैकी शेतकऱ्याला प्रॉपर कुजलेलं शेणखत भेटत नाहीये. याला पर्याय म्हणून तुम्ही ॲग्रिसर्च कंपनीचं ओरिजिनो हे खत त्या ठिकाणी वापरू शकता. गेल्या 4-5 वर्षापासून विविध भागातील केळी बागायतदार शेतकरी या ओरिजिनोचा वापर करताय आणि चांगला फायदा पण त्यांना होतोय. आता हे ओरिजिनो काय आहे? तर ओरिजिनो हे प्रोटीनयुक्त मशरूम बेस्ड कंपोस्ट आहे. म्हणजे मशरूमचं उत्पादन केल्यानंतर राहिलेल्या कच्च्या मालावर एक विशिष्ट प्रक्रिया करून तयार केलेलं एक ऑर्गॅनिक खत आहे. पूर्णपणे कुजलेलं आणि ऑर्गॅनिक कार्बनने समृद्ध असलेलं हे खत आहे. जेव्हा आपण या खताचा वापर केल्यानंतर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवतो, त्यामुळे सजीवसृष्टीची बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम यांची संख्या वाढते. त्यामुळे आपण दिलेले जे काही अन्नद्रव्य असतील, प्राथमिक असेल, दुय्यम असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असेल, यांची उपलब्धता वाढवतं, अपटेक वाढवतं. त्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होते, विकास चांगला होतो. त्याचबरोबर मित्रांनो, जमिनीमध्ये असलेला कार्बन नायट्रोजनचा जो काही रेशो आहे तो देखील मेंटेन करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवतं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं. त्यामुळे केळी बागायतदार शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की तुमच्याकडे जर पूर्णपणे कुजलेलं शेणखत नसेल तर तुम्ही नक्की ओरिजिनोचा विचार करू शकता. वापर करत असताना तुम्हाला रासायनिक खतासोबत बेसल डोसमध्ये साधारणपणे 40 किलोच्या 15 बॅगा तुम्हाला ओरिजिनोचं त्या ठिकाणी वापरायच्या आहे. त्यामुळे जर चांगलं एक्सपोर्ट क्वालिटीचं उत्पादन घ्यायचं असेल तर रासायनिक खताबरोबर तुम्हाला सेंद्रिय खतांचं देखील समतोल राखणं त्या ठिकाणी गरजेचं आहे.